फटाक्याच्या आतिषबाजीने या चौथ्या रात्रीची सुरुवात करत असताना दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपला ताकदवान खेळ दाखवण्यासाठी सज्ज असतील। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। स्पर्धेच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानात सरकताना आपण पाहू शकाल। महेश भोईर आणि मनोहर गाताडे जोडी मैदानामध्ये जाताना दिसतं। सलामीसाठी मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच या बंदिस्त षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नवतरुण बातान टीम नक्कीच या मैदानामध्ये करताना आपण पाहू शकाल। तर नक्कीच एखादा खेळाडू इंजर्ड झाला तर 12वाच खेळाडू मैदानामध्ये जाईल याची देखील आपण सर्व संघाने नोंद घ्यायचे। गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झाला आहे। प्रताप भोपिया गोलंदाज सज्ज होतोय। आघाडीचा सलामीचा गोलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय। ॲज अ कॅप्टन लीड करताना पाहू शकाल आपण महेश भोईरला आणि त्याला साथ देत असताना मनोहर गाताडेला आपण पाहू शकाल। गेम इज ऑन। इथे मात्र सामना सुरुवात होईल। 7:28 सामन्याला सुरुवात होता। पहिलाच बॉल जोरदार अपील कट करायचं होता, सन्मान द्यायचा होता बॅटिंग करत असताना महेशला, परंतु एक धाव अर्जित केली जाते। लाईन इथे मिस पाहायला मिळाली DK चोरगे सरांकडून। इथे मात्र अपील फेटाळली आणि एक धावेने श्री गणेशा करत असताना बॅटिंग करत असताना नवतरुण बातान टीमला आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर प्रताप भोपीने दाखवले। वेगवान तेज सरार गोलंदाजी पहिल्या चेंडूवर दाखवत असताना इथे लॉब करायचं होतं, अगदी एस्टनच्या मधोमध पकडलं जात आहे। LBWच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना नवतरुण बातान टीमला पाटील सर वाजे यांचं इथे आगमन झालं। त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। चांगली सुरुवात करून देत असताना श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण टीमला पाहतोय। प्रताप भोपीला आपण पाहतोय। चांगली दर्जेदार गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर केलाय, अगदी शांत ठेवलाय। पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजी करत असताना प्रताप भोपीला आपण चिंचवण टीमच्या माध्यमातून पाहतोय। 2 चेंडूंचा खेळ संपला। एक धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात मात्र नक्कीच दिल्या। इथे गोलंदाजी करत असताना चिंचवण टीमला नवीन येणारा फलंदाज इनॅट नंबर 3चा खेळाडू मैदानात इन होतोय। संदेश भोईरला आपण बॅटिंग ट्रॅकवर पाहतोय। एक आक्रमक शैलीचा हा फलंदाज कसा खेळ करेल इथे मैदानामध्ये। इथे लॉब करायचं होता, दर्जेदार चेंडूची पैकी गुडलँड स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला। अतिरिक्त उचली या चेंडूवर पाहिली आणि गोळीच्या वेगाने चेंडू फरार झालाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि लगातारचा हा देखील निर्धाव चेंडू गोलंदाजी करत असताना प्रतापच्या माध्यमातून आपण पाहतोय। यावेळी मात्र एक धाव येते। दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होते, खराब कॉलिंग आणि अजून एक रनआउटची सांघिक विकेट मिळेल ती चिंचवण टीमला।
नक्कीच पाठीमागच्या चेंडूवर कॉलिंग खराब पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच त्या कॉलिंगचा शिकार झाला, खराब कॉलिंगचा. तो मात्र सलामीला आलेला महेश भोईर. 2 धावा धावफलकर लागल्या गेल्या. दोन्ही सलामीवीरांना मात्र डगआउटला पाठवण्यात यश आलंय गोलंदाजचा. प्रथम भोपिया गोलंदाजाला. चांगली सुरुवात चिंचवण टीम नक्कीच मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवलाय. आता मात्र संदेश भोईर आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज हर्षल भोईरला आता चांगला खेळ करावा लागेल. इथे बॅटिंग करत असताना घरच्या मैदानामध्ये हलक्या हाताने सन्मान दिला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली होती चेंडू. नक्कीच सन्मान देत या चेंडू मात्र निर्धाव जातोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या थोडीशी केविलो आणि अवस्थेमध्ये 2 बाद 2 या अंकावर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नवतरुण बातान टीमला आपण पाहतोय. इथून मात्र दबाव रिलीज करायचा असेल तर मोठे फटके येणं खूप इम्पॉर्टंट असेल. ते मात्र बातान टीमसाठी. इथे लॉफ करायचं होता. ऑफस्टिकच्या लगत चेंडूची फेकी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकासाठी तब्बल 5 मिनिटांचा अवधी वापरलाय. तो गोलंदाजी करीत असताना चिंचवण टीमने लागेल. कर्णधाराला येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत. याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचं. प्रणितजी खुटले चिंचवण यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतं. नक्कीच या स्पर्धेचा आनंद लुटत असताना आमचे मित्र चिंचवण गावचे प्रितेश पाटील त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. दुसरा विकल्प इथं वापरला जाईल. रोशन घरत यांना आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. 5 क्षेत्ररक्षक अगदी सीमालगत क्षेत्ररक्षण विखुरलेलं असताना संदेश भोईरला आता चांगला खेळ करावा लागेल. त्याला साथ देत असताना हर्षदला भोईरला किमान 4 षटकांमध्ये 40 ते 50 धावा धावफलकावर आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल तुम्हाला धावफलकावर पाहायला लागेल. परंतु इथून जर चांगली गोलंदाजी केले तर नक्कीच सामना सोपा होईल. तो मात्र चिंचवण टीमसाठी. इथे लॉफ करायचा होता. फुटवरचा अभाव इथे पाहायला मिळाला. नक्कीच बाट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत ना आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण गोलंदाजी ट्रॅकवर असताना रोशन घरतला पाहतोय. नक्कीच निर्धाव चेंडूंनी सुरुवात केला. इथे गोलंदाजी करत असताना रोशनने पुढचा बॉल अजून एक दर्जेदार चेंडू इथे वेगाने प्रभावित केला. नक्कीच हे निर्धाव चेंडू थोडंसं दडपण वाढतं. ते मात्र नवतरुण भातान टीम च्या बाजूने इथून जर धावा येत नसतील तर नक्कीच मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलकडे नक्कीच तुम्हाला लक्ष वेधलं पाहिजे. अन्यथा मात्र थोडंसं वरचं ठरेल. गोलंदाजी करत असताना श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण. इथे बॅटची लिडिंग एज मोठी सफलता. संदेश भोईर बॅक टू डगआउट. जी मैदानामध्ये साकारली जात आहे. पहिले षटक आपण प्रथम भोपीचं राहिला. दर्जेदार षटक त्याने हाताळलं. 2 सलामीवीरांना बाद केला. एक सांघिक आणि एक वैयक्तिक विकेट त्याच्या माध्यमातून मिळवली गेली. त्यानंतर दुसरं षटक देखील तसंच येताना दिसतंय. रोशन घरतच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू निर्धाव केलवले संदेश मात्रेला. नक्कीच संदेश भोईरला आणि त्यानंतर दबाव वाढला आणि त्याच्या आगेच मात्र मोठा फटका रिलीज करायचा होता. पाठची लिडिंग एज घेतली आणि अजून एक सफलता धावफलकावर जोडली गेले. संघाची धावसंख्या आपण धावफलकावर पाहतो फक्त 2 धावा. दुसरं षटक बारगस असलेला थोडंसं बॅकफुटला आलाय नवतरुण भातान टीम. घरच्या मैदानामध्ये आता संघर्ष करतोय धावांसाठी. हा संघर्ष एखादा फलंदाज थांबवेल का? नवीन येणारा बॅटर
अलंकार भोईरला आपण पाहतोय ते लॉब केलाय, फटका पसलाय, एलिमिनेशन नव्हतं आणि अजून एक मोठी विकेट. अलंकार भोईर आल्या पावली मात्र माघारी जातोय डगआउटला. नक्कीच प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. अद्यापपर्यंत 4 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला गेल्यात. उमेश सर थोडीशी केविलवाणी अवस्था मैदानामध्ये झाला, कारण ज्या संघाकडून अपेक्षा होते पाठीमागच्या नाईट्स मॅचेसमध्ये याच टीमने चांगला परफॉर्मन्स दिला होता, परंतु इथे मात्र धावांसाठी संघर्ष करतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव मात्र जमवू शकलेला आहे तो बातान टीम. सन्मानी अतिथी माधवजी पाटील, माजी उपसरपंच गुरुराम पंचायत कसडखंड यांचे ते आगमन झाले. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, हॅट्रिक चेंडू असेल, रोशन खरे तिथे हॅट्रिक संपादन करेल का? 2 मोठे मोरे संदेश भोईर आणि अलंकार भोईरला मात्र स्वस्तात माघारी गेल्यानंतर रमेश येतो. दर्जेदार चेंडूची पैकी अगदी खोलवर टप्पाचा चेंडू होता, तेच दरार गोलंदाजी मैदानामध्ये फेकली जात्या. नक्कीच प्रत्येक चेंडू वेगळ्या व्हेरिएशनमध्ये टाकण्याचा मानस सफल होतो. तो रोशन गरजचा शेवटचा चेंडू निर्धाव येईल का? या स्पर्धेतील विडॉन षटक पाहायला मिळेल का? आणि इथे मात्र यष्टीरक्षक खूप सफल आणि अजून एक मोठी सफलता आणि नक्कीच मिडॉन षटक येत आहे गोलंदाज रोशन गरजच्या माध्यमातून. बदनगावच्या प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल, घरच्या मैदानात वर्चस्वाची लढाई आणि अशा रीतीने खेळ होताना आपण नाही पाहू शकत. 2 षटकं समाप्ती झाल्यात, फक्त 2 धावा आणि 5 गडी गारद झाल्यात. तर बॅटिंग करत असताना नवतरुणा बातान टीमच्या माध्यमातून आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग करत असताना हर्षल भोईर आणि नवीन येणाऱ्या या बॅट्समनला, कारण चांगले खेळी अपेक्षित असेल ती मात्र बातान टीमच्या पाठीराख्यांना पहिल्या 2 षटकांमध्ये वर्चस्व राखलंय या संपूर्ण मॅचमध्ये. त्या श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवड टीमनं नवीन येणारा गोलंदाज आपण अनिकेत पाटील तिसरा विकल्प पाहू शकाल चिंचवड टीमच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र एखादा फलंदाज चांगली इनिंग खेळेल का हा प्रश्न असेल या मॅचमध्ये, की अशीच जर मॅच चालू राहिले तर नक्कीच पूर्णपणे वर्चस्व गाजेल ती मात्र चिंचवड टीम. संदीप गरत 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानात येताना दिसतोय, त्याला साथ देत असताना 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आपण हर्षल भोईरला पाहतोय. घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आता या 2 बॅटरला चांगला खेळ करावा लागेल. अनिकेत पाटील गोलंदाज ट्रॅकवर कॉमेंट्री एंड कडून पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक उचलेल, फेकेल, तब्बल मिळेल ती फक्त 1 धाव आणि एका धावेने खूप वेळानंतर धावफलक हलताना दिसतं. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 3 धावा जमवल्या तिसऱ्या षटकामधील 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथं मात्र मोठे फटके आता खेळावे लागतील ते संदीप गरतला. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने जातोय सरळ सीमारेषे बाहेर. पहिला चौकार येतोय बॅटिंग करत असताना बातान टीमसाठी.
टिकला खोलवर टप्पाची डिलिव्हरी होती, वेगाने प्रभावित केलं वेगवान चेंडू, सरळ वेध घेतला यष्टीरक्षकाचा आणि अजून एक निर्धाव चेंडू. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा खर्ची घातल्यात गोलंदाजा अनिकेत पाटीलने. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर. यावेळी लॉब केलाय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक होते तिथे परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर येतोय. उत्तुंग असा षटकार. धावफलकावर धावा लागतात 13 धावा धावफलकावर लागले जातात. अनिकेत पाटीलला इथे टार्गेट केलं जात आहे. पहिल्या 2 गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्ची घातल्या होत्या परंतु इथे मात्र थोडंसं मागडं ठरत असताना अनिकेत पाटील यावेळी उजवी एसटी गुल करत अजून एक विकेट संपादन केली जाते. 6वा धक्का बॅटिंग करत असताना नवतरुण भारतान टीमला कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आरिवली संघाचा संघनायक आणि शिवाजीनगर संघाचा संघनायक. संवाद धक्का असेल 13 या धावसंख्येवर नवतरुण भारतान टीमला थोडीशी नांगी टाकताना चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होता संदीप घरातला पाहिला, ज्यांनी 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. थोडासा धावसंख्येला बल जरूर दिला परंतु जास्त बरंच काही मात्र मैदानात तो करू शकला ना, विकेट आपली टिकवू शकला ना. नवीन येणारा फलंदाजाचा पवन भोईरला आपण मैदानामध्ये पाहतोय. 8व्या क्रमांकाचा फलंदाजा मैदानात येईन होताना पाहतोय. संघाची धावसंख्या 13 असताना अनिकेत पाटील कमबॅक करतोय. यावेळी मात्र लाईन मिस पाहायला मिळाली. DK चोरके सरांकडे इशाराला दॅट्स वाईट. एक धाव अवंतरची धावफलकावर जोडली जाईल आणि एका धावेच्या पद्धतीने 4था धावा धावफलकावर लागल्या जातात. या षटकाचा विचार केला की 1 विकेट, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 एकेरी आणि 1 वाईटच्या स्वरूपात 1 धाव आले या षटकामध्ये. यावेळी फटका चांगला आहे, आडवा बॅटने पवन भोईरच्या बॅट मधून येतोय. उत्तुंग असा षटकार. तर नक्कीच आपण पाहायला गेले तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 या अंकावर. पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला गेले तर फक्त 2 धावा होत्या. त्यानंतर अनिकेत पाटीलला इथे टार्गेट केलं, तब्बल 18 धावांचं षटक आला. 1 सफलता जरूर आली परंतु इकॉनॉमी पाहायला गेली तर खूप जास्त धावा देऊन मात्र हे षटक गेलं ते नवतरुण भारतान टीमला. 3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा धावफलकावर जर आल्या तर नक्कीच सामना आपल्याला रोमांचक स्थितीमध्ये जाताना पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवर राहुल घरत आपल्याला गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय. 4था विकल्प. तर चला गावदेवी आरिवली संघाचं संघनायक आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी यायचं. शिवाजीनगर संघाचा संघनायक इथे उपस्थित झाला. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी त्वरित यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. केतन पाटील या आपण जर उपस्थित असाल तर टॉस करण्यासाठी. पहिला चेंडू येतो निर्धाव राहुल घरतच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला आपण हर्षल भोईरला पाहतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव परंतु इथे मात्र फटका
तर नक्कीच इथे फलंदाजा बाद होईल. खूप चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु उंची जास्त देऊ शकला नाही आणि अजून एक विकेटचं पतन होत असताना 20 या धावसंख्येवर लागलेला आपण 7वा धक्का असेल तो बातान टीमला. वीस धाबा धावपलकर लागले जातात. नवीन येणारा बॅटर आपण संदेश भोईर यांना पाहतोय. 90 क्रमांकाचा खेळाडू मैदानात इन होता. नक्कीच या धाबा अपेक्षित होत्या बातान टीमला, त्या धाबा जरूर आल्या नाही, परंतु अजूनही 4 चेंडू असतील. 4 चेंडूमध्ये किमान 2 मायटी हिट लगावल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या धावपलकावर येऊ शकेल. गोलंदाजी करत असताना राहुल घरातला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो. चिंचवण टीमच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला आपण संदेश भोईरला पाहू शकाल या मॅचच्या माध्यमातून. चांगला फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी. नक्कीच 2 धाबा तिथे वाचवल्या जातात. 2 धाबा पूर्ण केल्या जातील आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 22 या अंकावर. नक्कीच थेंबे थेंबे तळेसाठी नक्कीच एक षटकार या इनिंगमध्ये पाहिला, 2 षटकार पाहिले, 1 चौकार या इनिंगमध्ये जो 3 मोठे फक्त स्कोरिंगचे फटके पाहिले. त्यानंतर नक्कीच विकेटचं पतन पाहिला. यावेळी लॉंगऑनला क्षेत्ररक्षक आहेत डीपला. नक्कीच उलकावणी दिल्या क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू फरार झालाय. सीमारेषेबाहेर येतोय दर्जेदार चौकार. लगावला गेला तर उमेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. येथे मात्र उचली जास्त पाहायला मिळाली. पंचांचा इशारा दॅट्स अ वाईट. 1 धाव धावपलकर जोडली जाते आणि 1 धावेच्या मदतीने 27 धावा. संदेश भोईरने जर षटकार लगावला, संकेत भोईर यांच्याकडून 500 रुपये, जितेश कुटले आणि सूरज गरज जर विकेट संपादन केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल राहुलसाठी. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट गारद होईल. नक्कीच प्रत्येक धाव इम्पॉर्टंट झाले आता मात्र भातान टीमला आणि एक धावेसाठी संघर्ष करत असताना आपण भातान टीम पाहतोय. नक्कीच संघाची धावसंख्या आपण 27 या धावसंख्येवर स्टॉप होताना पाहतो. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल तो मात्र भातान टीमसाठी. शेवटचा चेंडू असेल या सत्रामध्ये. शेवटच्या चेंडूवर मात्र ठरवलं जाईल की किती टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच चिंचवण टीम समोर असेल. स्ट्राईक एंडला आपण पवन भोईरला पाहतो. स्ट्राईक एंडला शेवटचा चेंडू या षटकामधील 27 धाबा ऑन बोर्ड. यावेळी ऑन साईडला खेळल्यात. 1 धाव पूर्ण वेगाने कंप्लीट केले, दुसऱ्या धाबेसाठी परतल्यात आणि नक्कीच धोका झाला आणि नक्कीच 1 धावेच्या मदतीने 28 धाबा ऑन बोर्ड लागले जातील. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 29 धाव्यांची.
हॅलो. तर नक्कीच टॉस केलं जाईल पुढच्या मॅचसाठी. असेल एका साईडला असेल नितीन 11 शिवाजीनगर टीम आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र गावदेवी आरवली. मी सन्माननीय महादेवजी पाटील उपसरपंच गुरुरामबांचा त्या कसडकड ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते ते टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना असेल. गावदेवी आरिवली आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र शिवाजीनगर टीमला नितीन 11 शिवाजीनगर टीम सन्माननीय अतिथी महादेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय विनोद कारणी इंद्रा असेल. क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना समोर शिवाजीनगर टीम एकाच विभागातील टीम तुम्ही नक्कीच पाहता. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. तर नक्कीच या वर्षीचा टीमचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? नाही, आमची नाईटला तर फर्स्ट एंट्री आहे यावर्षी. नक्कीच आम्ही अजून खेळण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच विनोद पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक असेल. पहिल्या सत्रासाठी बॅटिंग करायचं. किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 4 षटकांमध्ये? नक्कीच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच या जास्त धावा जमवण्यासाठी कुठले मेन बॅटर असतील? नक्कीच सगळेच चांगले आहेत, परंतु मैदानात जो चांगला खेळतो ते जास्त धावा करण्याचा प्रयत्न. आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजनात दादाचा चांगलाच असतो आणि आमचंच आयोजन असं आम्ही दरवर्षी खेळतो इथे. तर नक्कीच CM दादा म्हणजे सर्वांचे लाडके दादा, तुला बेस्ट ऑफ लक असेल मॅचसाठी. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक देऊया. आणि स्वागत सन्मान या अतिथी महादेवजी पाटील साहेबांचा हेतुचित मान सन्मान. उपसरपंच गुरुराम पंचायत कसडकड सन्माननीय चंद्रकांत दादा भोईर या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या शुभ हस्ते इथे मायेची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय महादेवजी पाटील साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो आहे. तसेच पुढचे सत्कार मूर्ती सन्माननीय अमोलजी पाटील आष्टे यांना देखील विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. नवतरुण बातन टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटका फेकायच्या. अन्यथा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला 1 खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. अमोलजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय. तर नक्कीच 29 धावा इथे वाचवल्या जातील का? बॅटिंग करत असताना चिंचवड टीमच्या अगेन्स्ट की 29 धावा इथे उभारल्या जातील. ऐकूया आमचे सिनियर कॉमेंटेटर सन्माननीय मनोहरजी पाटील सर वाजे यांना. थँक्यू. श्री दत्त क्रिकेट संघ भातान आयोजित कैलासवासी संजय भोईर, कैलासवासी अशोक भोईर स्मृती संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहते. सर्व क्रीडा रसिकांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय खूप खूप स्वागत. आजची 4थी रात्र आहे आणि सर्व संघाने एक सूचना असणार आहे. आजचे सर्व सामने एका लाईन मध्ये खेळवले जातील, लक्ष असू द्या. फ्रेश सामने असणार आहेत, लगेच सामने दुसऱ्या फेरीचे होणार नाहीत. आपल्या सर्व संघांना सूचना आहे कि आजचे सर्व सामने हे जैसे लॉट है तैसे खेलवले जातील. तो तमाम दर्शकों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का और हमसे लाइव जुड़े हुए हमारे सभी 24 लाइव इवेंट्स के सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करेंगे. और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में हम निकल चलेंगे. दोस्तों, 2 खिलाड़ियों के बीच में जंग हमने अंतिम क्षणों में देखी थी, लेकिन ये 2 टीमों के बीच में जंग है. एक तरफ है चिंचवन और उनके खिलाफ खेल रही है भातान टीम. घरेलू मैदान के ऊपर 4 ओवर में इतने रन बने नहीं, और जिस तरीके से ये प्रतियोगिता का इतिहास रहा है, इस विकेट के ऊपर रन बनते हुए हमने देखे. जैसे जैसे रात आगे बढ़ती चली जाएगी, गेंदबाजों के लिए मदद इस विकेट के ऊपर मिलती चली जाएगी. लेकिन ये 7 बजे का मुकाबला जब 7:28 को शुरुआत हुई थी, यहाँ पर जरूर कोशिश रहनी चाहिए थी कि बड़े टोटल तक पहुंचे. चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों. इतना समय नहीं बनेगा इनिंग ब्रेक के बीच में, क्योंकि 12 टीमें आज की रात में एक दूसरे के खिलाफ आएगी. आप पिछले 3 रातों से मुकाबले देख रहे हैं दोस्तों, यकीनन आपको सभी नियम भी पता है. तो मुकाबला शुरू हो जाएगा. 3 ओवर के लिए आपके पास 15 मिनट है. 4 ओवर 20 मिनट में हर हाल में आपको खत्म करने. स्ट्राइकर एंड के ऊपर सूरज मात्रे और उनका साथ निभा रहे अक्षय घरत. आरंभिक जोड़ी जीतने के लिए टारगेट है 29.
29 रनों का टारगेट। क्या ये रन पूरे करे जाएंगे? क्या मुकाबले में मजा रहेगा? बाकी जानने के लिए जाएंगे मैदान में। हर एक छक्के के लिए 100 का इनाम है। मयूर पाटिल चिंचवन इनके माध्यम से दोनों खिलाड़ियों के लिए यह ऑफर खुला है। तो सभी को एक बार फिर से हम मैदान के अंदर लौट चलेंगे, सभी को लेकर। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। अच्छा मुकाबला चलेगा। 29 का है टारगेट। भातान बनाम चिंचवन, सूरज मात्रे, अक्षय घरत तैयार है। तो अलंकार भोईर गेंदबाजी में आएंगे। राउंड द विकेट से अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल, अंपायर का इशारा आएगा। दो खिलाड़ी 30 गज के बाहर है। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स, शो द गुड क्रिकेट। लेट्स प्ले, गेम ऑन। पहली गेंद यहां पर हमने देखी, तेज तर्रार गेंद आगे फेंकने की कोशिश थी, फुल टॉस मिस कर गई। और यहां पर रिव्यू है, तीसरे अंपायर की मांग की जा रही है। अंपायर्स रिव्यू। तो पहली गेंद आएगी नो बॉल। बीमर, कमर के ज्यादा ऊंचाई पर गिरने वाली गेंद हमेशा क्रिकेट में नो होती है, बीमर होती है, डेंजरस होती है, क्योंकि एक ओवर में 2 बीमर अलाउ नहीं कर दी। ये क्रिकेट के कुछ नियम है। जाएंगे मैदान में। पहली गेंद नो आई, उस पर रन भी आया, रन बने हैं 2। फ्री हिट का है मौका। अलंकार भोईर राउंड द विकेट। वाइड गेंद करार अंपायर द्वारा। पहली गेंद नो आई वाइड। बचाने के लिए आपके पास कुछ भी नहीं। इस तरीके की गलतियां आपसे बिल्कुल उम्मीद नहीं करती अलंकार, और यह खराब रणनीति है। पहली गेंद काफी आगे, दूसरी गेंद काफी पीछे, और नतीजा हमारे सामने है। एक भी लीगल डिलीवरी आई नहीं। टीम की रन संख्या टोटल है 3। फ्री हिट कंटिन्यू है। हल्के हाथों से खेला था खिलाड़ी, वहां पर जरूर तैनात है। एक रन तो मिल जाएगा। आसान सा मौका था, फ्री हिट की जरूर गेंद थी, लेकिन रन को बचाया जा सकता था। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है, और यहां पर क्या बचाने की क्षमता घरेलू मैदान के ऊपर भातान टीम रख पाएगी, यह भी देखने वाली बात है। यह पहली अच्छी गेंद आई ओवर की, जहां पर हल्का सा मौका बना था, रन रुका नहीं। टीम की रन संख्या जाकर पहुंची है 4 रन। पहली गेंद कर अलंकार भोईर पहला ओवर लेकर आया। पहली बीमर थी, दूसरी वाइड थी, और आखिरकार एक लीगल डिलीवरी आई। स्ट्राइकर इनके ऊपर सूरज मात्रे। इस बार अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। मयूर पाटिल चिंचवन, इनके ओर से 100 रुपए का इनाम है। राउंड द विकेट से यह गेंद। एक और अच्छे स्ट्रोक की उम्मीद, खिलाड़ी जरूर मौजूद थे। गैप में गेंद जाएगी, दूसरे की कोशिश की जा रही है सीमा रेखा के नजदीक। जब तक गेंद को रोका जाता तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या टोटल बनी है 12 रनों के ऊपर। पिछली 3 गेंदें हमने देखी, रन बने हैं मैदान में। जब 29 रनों का टारगेट थे, कोई दबाव नहीं है। खराब गेंदें पहली 2 आई, इससे गेंदबाज के ऊपर दबाव बना और बल्लेबाजी के लिए मौका बना, और उस मौके को पूरी तरीके से फायदा उठाते हुए राउंड द विकेट से यह गेंद। एक और अच्छा स्ट्रोक, क्या इस बार मौका बनेगा? पीछे खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं होगी। पहला खिलाड़ी मैदान के बाहर, सूरज मात्रे गोज। सन्माननीय अतिथी संजयजी घरत, विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत शिवाजीनगर यांचं इथे आगमन झालं। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। थैंक यू सो मच। टीम की रन संख्या टोटल बनी है 12 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 29 रनों का पीछा किया जा रहा है। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी है। प्रथम भोपी आएंगे इस बार, इनट नंबर 3, तीसरे नंबर के खिलाड़ी हैं।
29 रनों का टारगेट था। अच्छी कोशिश हुई है बीच मैदान में, क्योंकि पहले ओवर में ही दबाव डालना चाहते थे, अंतिम क्षणों तक मुकाबला नहीं ले जाना चाहती चिंचवन टीम। इरादे साफ है और अच्छी रणनीति है। और अलंकार भोईर क्या कमबैक करेंगे, क्या भातान की वापसी मैदान के अंदर हो पाएगी, देखने वाली बात है। अच्छा क्रिकेट पहले सत्र में हुआ नहीं बल्लेबाजों से, गेंदबाजों से उम्मीद है अभी भी लगा कर बैठी है भातान के दर्शक। गेंदबाज तैयार, अब स्टिक के काफी ज्यादा यह गेंद बाहर थी, घसीटने की कोशिश थी इस गेंद को, लेकिन कवर के क्षेत्र में गेंद को फील्ड करा गया और 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 13 रन। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी, 4 ओवर का मुकाबला है, 29 रनों का टारगेट है। पहले ओवर में शुरुआत अच्छी नहीं रही, छक्का भी आया था इस ओवर में, सूरज मात्रे का विकेट जरूर आया। अब सामने होंगे अक्षय घरत राउंड द विकेट से। यह गेंद अच्छी थी, तेज निकली पड़ के विकेट कीपर के हाथों में। पहले ओवर की भी समाप्ति, पहले ओवर में रन आए टोटल 13, 29 रनों का टारगेट है। अब 18 गेंदे और जीतने के लिए 16 रन की है जरूरत। जीतने के लिए 16 की आवश्यकता और है। जितने भी लो स्कोरिंग के मुकाबले क्रिकेट में हम देखते हैं, थ्रिलिंग मुकाबले होते हैं, क्या वो इतिहास फिर से दोहराया जाएगा या फिर अच्छा मुकाबला खेलकर चिंचवन क्रिकेट टीम मुकाबला फिनिश करेगी। चिंचवन और भातान के बीच में यह पहला दिलकश नजारा है। क्रिकेट में कहते हैं ना कि लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से। वो षड्यंत्र क्रिकेट में गेम प्लान बेहद जरूरी हो जाते हैं। प्लान ए भातान क्रिकेट टीम का बिल्कुल फ्लॉप रहा, प्लान बी आपके पास तैयार होना चाहिए। क्रिकेट दिमाग से खेला जाता है, परफॉर्मेंस जरूर मायने रखता है, लेकिन आप दाव कैसे खेलते हो क्रिकेट में, कौन सा खिलाड़ी कहां पर गेंदबाजी करेगा, कैसी बल्लेबाजी होगी, ये भी देखने वाली बात है। अंतिम गेंदे 18 है जीतने के लिए, अभी भी 16 की आवश्यकता। क्रिकेट में कहते हैं ना कि नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और यहां पर मुकाबला क्या बदल दिया जाएगा ये भी देखने वाली बात है। गेंदबाज तैयार, गेंद निकली बाहर की तरफ, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव बढ़ जाएगा चिंचवन क्रिकेट टीम के बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि डॉट गेंदों से बढ़ता है प्रेशर, प्रेशर से निकलते हैं गलत स्ट्रोक, और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें आएगी तो मुकाबले में जमी रहेगी टीम भातान। लेकिन यहां पर इरादे कुछ अलग है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, इस बार अक्षय के बल्ले से निकला यह बड़ा हिट। ने यह छक्का लगाया, 3 गेंदे प्रथम ने खेली, 7 रन बनाए, और मयूर पाटिल इनकी ओर से 100 रुपए का इनाम है प्रथम के लिए भी। टीम की रन संख्या इसी छक्के की मदद से रफ्तार से आगे बढ़ती हुई 19 रनों के ऊपर। शानदार शानदार बल्लेबाजी का यह नजारा है। तो चलो नए गेंद का इस्तेमाल करना है, यदि गेंदें घूम जाती है, टाइम नहीं है दोस्तों, इसलिए हर एक टीम से गुजारिश रहेगी जब आप गेंदें चेक कर दो तो 2 गेंदें आपको चॉइस करनी है, क्योंकि गेंदें सीमा पार जाते, यदि गेंद देर तक नहीं आती तो नई गेंद का इस्तेमाल आपको करना होगा, क्योंकि टाइम बचाना है दोस्तों। 8:06 है। संदेश भोईर गेंदबाजी में प्रथम के सामने, सीधे बल्ले से खेलने की यह कोशिश थी, 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश है, गलत हैंड के ऊपर थ्रो आया, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 21 रनों के ऊपर पारी पहुंची है। इस ओवर के आने वाली 3 गेंदें अभी भी बाकी है। 21 रन बने, 29 का टारगेट था, अब जीतने के लिए 8 रन की आवश्यकता। संदेश भोईर इस ओवर की 4थी गेंद लेकर चलेंगे, आने वाली 15 गेंदें हैं और जीतने के लिए केवल 8 रन की है जरूरत। ग्रामीण टेनिस क्रिकेट में इस तरीके के हालात जब भी हम देखते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम जरूर हावी होती है। यहाँ पर विकेट कीपर की गलती,
1 रन जरूर मिल जाएगा। 1 से ज्यादा कुछ नहीं है। हर एक रन मुकाबले में से भातान क्रिकेट टीम को बाहर फेंकता चला जाएगा और इस प्रतियोगिता के बाहर फेंकता चला जाएगा। टीम की रन संख्या टोटल बनी है अब तक 22 रन। 29 रनों का टारगेट था जीतने के लिए, अभी भी आवश्यकता है 7 की आवश्यकता। तो अमेठी यूनिवर्सिटी के सम्मानीय गुरुबख्श सिंह साहब यहाँ पर तशरीफ ला रहे, तो उनका भी इस संघर्ष योद्धा प्रीतम दादा ट्रॉफी में हम उनका तहे दिल से स्वागत कर दें। और आपके आने से साहब हमारे इस मंच की शोभा, इस टूर्नामेंट की आन बान शान और इज्जत और भी बढ़ गई है। तो आपका भी गुरुबख्श सिंह साहब, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। रन बने हैं टोटल 24। 29 का है टारगेट। ऊंचाई इस बार मिली है, दूरी नहीं। खिलाड़ी गेंद के नीचे, आसान सा मौका बन जाएगा। एक और खिलाड़ी मैदान के है बाहर। उनतीस रनों का टारगेट। 4 ओवर में पहले में आए 13, दूसरे में आए 11, रन बने हैं 24। जीतने के लिए 12 गेंदे और 5 की आवश्यकता। तमाम दर्शकों का, हमारे मंच के ऊपर मौजूद सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत, हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे। दुनिया में सबसे ज्यादा पसंद करा जाने वाला खेल है दोस्तों फुटबॉल। उसके बाद नंबर आता है क्रिकेट का। सबसे अमीर खेल है गोल्फ। उसके बाद है सॉकर, फुटबॉल। और क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के चाहने वाले, उन सभी चाहने वालों का एक बार फिर से तहे दिल से है स्वागत। 12 गेंदें बची है और जीतने के लिए जरूरत है 5 रन की है आवश्यकता। चलो मुकाबला शुरू करना है। भातान टीम बहुत समय ले रहे दोस्तों आप ओवरों के बीच में। 7:28 को मुकाबले की शुरुआत हुई थी। संदीप घरत, 12 गेंदे जीतने के लिए जरूरत है। 5 की आवश्यकता थी। अच्छी गेंद है। टप्पा गिरने के बाद थोड़ा सा बाउंस भी देखने को मिला। कोन बनाती भी, एंगल बनाती भी गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। डॉट गेंद की समाप्ति होती भी। 35-40 भी बनते ना तो मुकाबले में भातान क्रिकेट टीम की लड़ाई हो सकती थी। ऊपर से अलंकार महंगे साबित हुए। मुकाबले में मजा है अभी भी बरकरार। आने वाली 10 गेंदें जीतने के लिए 5 की आवश्यकता। गुरबख्श सिंह साहब, इनके माध्यम से यदि मेडन ओवर आता है तो 1000 रुपए का इनाम है। खिलाड़ियों का हौसला मैदान के बाहर से यकीनन बढ़ाया जा रहा है कि इन बुलंद हौसलों के साथ अच्छा क्रिकेट खेल पाएंगे। जी नहीं, लेकिन इस बार रन मिलेगा। 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश, थोड़ा सा ओवर थ्रू। ये छोटे छोटे पल क्रिकेट में बेहद अहम हो जाते। ये छोटे छोटे मोमेंट्स आपको जीतने होते, क्योंकि इंसान हमेशा छोटे पत्थरों से ठोकरें खाता है, बड़े पहाड़ों से कोई नहीं टकराता। और ये छोटी छोटी गलतियां बेशकीमती होती है। इसकी कीमत आपको इसी मुकाबले में चुकानी पड़ेगी और इसकी कीमत चुकाए एक्स्ट्रा रन के साथ। उठाने का प्रयास था, गैप में गेंद है, 1 रन तो मिल जाएगा। सिंगल है। इसी सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती हुई 27 रन। जीतने के लिए केवल 2 रन की है जरूरत चिंचवन टीम को। इस गेंद के ऊपर यदि छक्का आता है तो गुरुबख्श सिंह साहब, इनके ओर से 500 रुपए के इनाम बल्लेबाज के लिए। कोई भी टीम जीते हमें कोई फर्क नहीं पड़ता, हम अच्छा क्रिकेट देखना चाहते हैं। क्रिकेट के चाहने वाले अमेठी यूनिवर्सिटी के गुरुबख्श सिंह साहब, उनका भी यहाँ पर तहे दिल से स्वागत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार, 2 की है जरूरत। उठाने का प्रयास था, ऊंचाई ज्यादा है, 1 रन तो जरूर मिल जाएगा। दूसरे की कोशिश करी जा रही है, खराब थ्रो है और मुकाबला फिनिश। गेम इज ओवर फॉर टीम भातान और मुकाबला जीता आसानी के साथ। दूसरे दौर में पहुंच चुकी है टीम चिंचवन। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज।